नमस्कार, मी पुष्पास खमंग किचन मध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी झटपट, हेल्दी, अतिशय रुचकर आणि अगदी स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या पासून घरच्या घरी बनवता येईल असं पौष्टिक थालीपीठ। बटाट्याचा कीस, शेंगदाण्याचा कूट आणि काही घरगुती मसाल्यांचा अफलातून कॉम्बिनेशन। इथे आपण झटपट उपवासासाठी थालीपीठ बनवत आहोत। 4 बटाटे खिसून घेतलेले आहेत, अर्धा वाटी शेंगाचा कूट घेतलाय, 2 मिरच्या बारीक चिरून घेतले, थोडे 1 टीस्पून जिरे घेतलेले आहेत, चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर आणि थोडासा लिंबू। ही पहा, साहित्याची यादी इथे दिलेली आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल। सकाळच्या न्याहारीसाठी, उपवासासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हे थालीपीठ एक उत्तम पर्याय। एका बाउल मध्ये 4 मध्यम आकाराच्या बटाट्याचा किस घेऊ, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, 1 टीस्पून जिरे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, चवीपुरतं मीठ घालायचंय, चवीपुरती साखर घालू। यामुळे थालीपीठाला ब्राउनी कॅरमल इफेक्ट येतो। यात लिंबू पिळून हे सर्व मिक्स करू। तांदूळ किंवा गहू न वापरता हे थालीपीठ केवळ बटाटा, शेंगदाणे आणि काही मसाल्यांनी तयार केलं जातं। यामुळे हे ग्लुटेन फ्री आहे। अगदी कमी साहित्य, कमी वेळ आणि कमी तेलात बनलेलं हे थालीपीठ झटपट, हेल्दी, पौष्टिक असून खमंग आहे, आरोग्यदायी आहे। मैदा किंवा तेलकट मिश्रण न वापरता पोषण मूल्यांनी भरलेले घटक यात वापरलेले आहेत। अशा हेल्दी, पौष्टिक, खमंग रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। आता गॅसवर पॅन गरम करू। पुरेसा तापताच त्यावर थोडं तूप टाकून घेऊ। नॉनस्टिक तव्यामुळे थोडंसं तूप पुरेसं होतं। तुम्ही तेल अथवा बटरही टाकू शकता। पॅनवर हे तूप पसरवून घेऊ। आता थालीपीठाच्या मिश्रणाच्या मधून एक लहान आकाराचा लाडू एवढा गोळा हाताने या पॅनवर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पसरवायचा। प्लास्टिक पेपरवर थापून त्याची अशी पोळी करून हळूच ती पॅनवर टाकू शकता, पण मला असं करायला सोपं वाटतं। आपण यामध्ये बटाटा आणि शेंगदाणे वापरले आहेत। आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात, जे शरीराला तत्काळ ऊर्जा देतात। शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी बटाटा खूप उपयुक्त आहे। उपवासात खाण्यायोग्य म्हणून बटाट्याचा वापर खूप होतो। तो पचायला हलका आणि पोट भरवणारा असतो। दोन्ही बाजूने हे थालीपीठ छान खमंग खरपूस भाजून घेणे। दुसऱ्या साईडला सुद्धा थोडे तूप टाकूया, म्हणजे छान क्रिस्पी आणि खमंग लागते। आता आपले हे थालीपीठ तयार झालेले आहे। बघा किती छान सोनेरी कलर आलेला आहे आणि खमंग झालेला आहे। आता सोबतीला दही आहे। तुमच्या घरच्या नाश्त्यासाठी आजच ट्राय करा हे हेल्दी थालीपीठ। या थालीपीठ मध्ये आपल्याला साबुदाणे भिजवणे नाही, बटाटे उकडणे नाही, एकदम झटपट। आणि या थालीपीठाला लागणारे सर्व जिन्नस नेहमीच आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात। फक्त बटाट्याची साल काढून खिसायचं आहे, बस इतकंच काम। अशा साध्या, सोप्या पण पौष्टिक व घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।